नमस्कार, TV9 मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। मी स्नेहिल। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। कल्याणची जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या कोट्यातून मनसेला ही जागा मिळणार आहे। मतविभाजन टाळण्यासाठी मनसेला सोबत घेणार असल्याचं देखील कळतंय। मनसेला सोबत घ्यायला राष्ट्रवादी आतुर आहे। राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा आता मनसेला सोडली जाऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। मनसेला सोबत घ्यायला राष्ट्रवादी आतुर असल्यामुळे आता आपण बघतोय की कल्याण मधली जागा जी आहे ती मनसेला सोडण्यात येणार असल्याचं कळतंय। मतविभाजन टाळण्यासाठी मनसे सोबत हवी अशी राष्ट्रवादीच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे। याआधी देखील राज ठाकरे आणि अजित पवार यांची भेट देखील झाली होती आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सुनील काळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुनील, आपण बघतोय कल्याणची जागा जी आहे ती मनसेला सोडण्यात येणार असल्याचं कळतंय। ही छुपी राष्ट्रवादी आणि मनसेची युती निवडणुकी आधी झालेली आहे। निश्चितच नेईल, कारण की ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि राष्ट्रवादी ज्या पद्धतीने सातत्यानं म्हणत आहे की मोदी सरकार विरोधात मनसे जर असेल तर आपल्याला मतविभाजन टाळता येईल आणि अशा पद्धतीने मराठी माणूस कुठेतरी मनसेच्या मागे आहे आणि मनसेच्या मागे असलेला मराठी माणूस जर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकीकडे महाआघाडीची चर्चा होत असताना जर राष्ट्रवादी आणि आघाडीबरोबर असेल तर कुठेतरी फायदा होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा आहे। आणि त्यासाठी कल्याणची जागा, कारण की आपण बघितलं की ईशान्य मुंबईची जागा जी आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार जवळपास निश्चित केलेला आहे। संजय दिना पाटील त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत। त्यामुळे कल्याणची जी जागा आहे त्या ठिकाणी आतापर्यंत राष्ट्रवादीच्या कोट्यातून आनंद परांजपे ज्या ठिकाणी आधी त्या ठिकाणून खासदार राहिलेले आहेत ते लढत होते, पण त्यांच्याकडे आता ठाण्याची जबाबदारी दिली असल्याने कल्याणची जागा जर मनसेला दिली तर अशा पद्धतीनं कुठेतरी मराठी मतं जी आहेत ती मिळवायचा प्रयत्न होऊ शकेल आणि मोदी आणि एकूणच भाजप विरोधातली जी मतं आहेत ती महाआघाडीला मिळू शकतील अशा प्रकारची आशा जी आहे ती राष्ट्रवादीला आहे। आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते सातत्यानं प्रयत्न करत आहेत की मनसेला महाआघाडीत घ्यावे। जरी काँग्रेसचा विरोध असला तरी सुद्धा जर समजा राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातली जर जागा मनसेला दिली तर कुठल्याही प्रकारचा काँग्रेसला त्यावरती आक्षेप नसणार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी कल्याणची जागा जी आहे ती मनसेला सोडण्याचा निर्णय झालेला आहे असं कळतंय। धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।